प्लस तिथे ऍडमिनिस्ट्रेशन जो होता ते सगळे संघाचे लोक होते. आज मी संपत जो राय आहे तो संपत रायावरती गुन्हा दाखल नाही झाला. हा रामरक्षा पटनाचा कार्यक्रम आहे आणि असे जर आपले लोक हे असे काम करायला लागले तर रामाची रक्षा कोण करणार. थेट आपलं दृश्य जे आहे नागपूरमधून रामनगरमधून आपण बघत आहोत आणि या ठिकाणी जे आहे महाआरतीकडे घेऊन जातो आहे. हे बघू शकता या ठिकाणी महाआरती सुरू आहे आणि महाआरतीमध्ये शिवसेना प्रमुख जे आहे उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी झालेले आहे आणि ही नागपूरच्या महानगरमध्ये आहे आणि श्रीराम मंदिर दान लुटी विरोधात हे विशेष करून रामरक्षा महाआरती या ठिकाणी होत आहे आणि बॅनरवर सुद्धा लिहिलं आहे रामद्रोह हिंदुद्रोह म्हणजेच देशद्रोह असं लिहिण्यात आलेलं आहे आणि सगळे राम भक्त जे आहे शिवसैनिक आहे जय श्रीरामच्या डोक्यामध्ये टोप्या घालून या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सगळं वातावरण जे आहे भगवं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे. बघू शकता हजारो जे राम भक्त या राम रक्षा या महाआरतीमध्ये सहभागी झालेले आहे. बघू शकता आपण या ठिकाणी संपूर्ण दृश्य चारही बाजूचं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहोत. बघू शकता महाआरती आहे आणि महाआरती नंतर जे आहे उद्धव ठाकरे जे आहे सभेला संबोधित करणार आहे. आणि विशेष म्हणजे या महाआरतीचं निमंत्रण जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघप्रमुख मोहन भागवत यांना सुद्धा देण्यात आलं होतं पण ते मात्र या महाआरतीमध्ये आलेले नाही आहे. हे विशेष आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या या गृह जिल्ह्यात आणि गृह शहरामध्ये उद्धव ठाकरे यांनी हे महाआरती केली आहे. रामरक्षा महाआरती या ठिकाणी आज केलेली आहे. हे एक ऐतिहासिक क्षण जे आहे आपल्याला नागपूरमधून बघायला मिळत आहे आणि श्रीराम मंदिरामध्ये जे चोरी करण्यात आलेली आहे जे त्या ठिकाणी तिथल्या याच्यामध्ये मंदिरामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला त्यांच्या विरोधात जे आहे हे शिवसेनेच्या वतीने जे आहे या नागपूरमध्ये जे आहे हे महाआरती पूर्ण दृश्य दाखवत आहे. या ठिकाणी बरेच भक्त सुद्धा या ठिकाणी आलेले बघू शकता. कुठून आले? नागपूर म्हणजे उत्तर काय नाव शिवसैनिक आहे. काय सांगाल आजच्या महाआरती संदर्भात? बरं झालं ते झालं ते चांगलं झालं. राजचोरी विषयावर बोललं पाहिजे. ज्या प्रमाणात बोलायला पाहिजे त्या प्रमाणात आवाज उठला नाही आहे. बघू शकता आपण काही बरेचसे लोक आहे. किशोर भाऊ पराते आहे. अच्छा किशोर भाऊ पराते आहे. किशोर भाऊ पराते सुद्धा आहे. महाआरती जे होत आहे त्या संदर्भात थोडं सांगा. रामरक्षा महाआरती आहे. राम मंदिर मधून दान लुटणाऱ्याच्या विरोधात ही रामरक्षा आरती आहे की ज्या रामासाठी ज्या भव्य मंदिर उभारण्यासाठी बाळासाहेबांनी त्यावेळेस 92 मध्ये जेव्हा बाबरी मस्जिद पडली तर मी पाडली माझ्या कार्यकर्त्यांनी पाडणार म्हणणारा हा एक व्यक्ती होता आणि भव्य मंदिर निर्माण झाला आणि या भव्य मंदिरचं निर्माण योगी आणि मोदीच्या नेतृत्वात झालं आणि त्यांच्याच नेतृत्वात तिथलं ऍडमिनिस्ट्रेशन होतं आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये ही दान चोरी गेला. म्हणजे या दान चोरीच्या मागे हे मोदी योगी हे कोणी आहे का हा शंका येते आणि प्लस तिथे ऍडमिनिस्ट्रेशन जो होता ते सगळे संघाचे लोक होते. आज मी संपत जो राय आहे तो संपत रायावरती गुन्हा दाखल नाही झाला. त्याचा राय संपत रायावरती पहिलेच गुन्हा दाखल झाला पाहिजे होता मग
एसआयटीची इन्क्वायरी ते तर होतच राहील, पण या जे इथलं कारणीभूत जो लोक आहे यांना अरेस्ट केलं पाहिजे. याकरिता हे रामरक्षा महाआरती आहे. काही राम भक्त म्हणतात भारतीय जनता पार्टीचे काम आता तुम्हाला राम आठवलाय, तुमचं सरकार गेलं आहे, तुम्ही सत्तेत नाही आहे म्हणून तुम्हाला राम आठवला नाही. एक जोशी बुवा मला म्हणाला, गांधीबाग मध्ये मॉर्निंग वॉक करीत असताना एक जोशी असा बोलला की जर चोरीला गेलं तर हिंदूनच चोरलं, का फरक पडते. बघा असा हे जोशी बुवा असे बोलायला लागले की हिंदूनच चोरलं, दिलेलं दान. हे याच्यावर आता याच्यावरती का बोललं पाहिजे. जय श्रीराम, जय श्रीराम. शिवसैनिक आहे आणि कट्टर शिवसैनिक आहे आणि नेते सुद्धा परिणय मुखर्जी आहेत, त्यांचं सुद्धा शिवसेनेमध्ये योगदान आहे. भाऊ, काय सांगाल तुम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात? आज म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी हे महाआरती या ठिकाणी केलेली आहे. असं आहे की महाआरती करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्या चंपतराय आणि शुक्लांनी त्या दानपेटीतून पैसे चोरले त्याच्या विरोधात आता हा रामरक्षा पटण्याचा कार्यक्रम आहे. आणि असे जर आपले लोक हे असे काम करायला लागले तर रामाची रक्षा कोण करणार. राम तुमची रक्षा करतो. आता म्हणजे वेळ अशी आली की रामाची रक्षा करण्याची वेळ आली आहे. मी आता परवाच अयोध्येवरून जाऊन आलो. तिथले लोक असे बोलतात आहे की हे लोक महाचोर आहेत आणि या महाचोरांना धडा शिकवायलाच पाहिजे असे तिथले लोकच बोलतात आहे. ज्या प्रमाणात या विरुद्ध जे राम भक्त उठायला पाहिजे त्या प्रमाणात उठाव असा विरोध होताना दिसत नाही आहे. आता शिवसैनिक रस्त्यावर येत आहे. रस्त्यावर येणं त्याच्यासाठीच ती जनजागृती आहे ना. सगळ्यांनी रस्त्यावर यावं आणि रामाची म्हणजे हे जे चोरी झाली यांच्या विरोधात कडक कडक कारवाई करण्यात यावी. त्याच्यासाठी ही रामरक्षाचं आयोजन माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांनी केलेले आहे. तुम्हाला आरती दाखवू शकता आता तुम्ही. ही आरती होताना थोडंसं दाखवतो, पूर्ण दृश्य दाखवता तुम्हाला. आरती होत आहे. हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी शिवसैनिक आणि राम भक्त या महाआरतीमध्ये सहभागी झालेले आहे. आपण बघू शकता हे थेट दृश्य WS न्यूजवर जे आहे नागपूरच्या रामनगरामधून आम्ही तुम्हाला हे दृश्य दाखवत आहोत आणि WS न्यूजवर हा कार्यक्रम सुद्धा तुम्हाला लाईव्ह बघता येणार आहे. बघू शकता हा हे संपूर्ण महाआरतीचं दृश्य आहे. बंद कर दिया।
शकतो आपण किशोर भाऊ बर्डेची तब्येत म्हणजे चांगली नसतानाही सुद्धा किशोर भाऊ जे आहे या महाआरतीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांनाही कुठंतरी वाटते आहे. त्यांनी आता सांगितलं की अशी ही चोरी व्हायला नको आणि यासाठी आता शिवसैनिक रस्त्यावर उतरलेला आहे. आणि नक्कीच प्रत्येकांनाच वाटतोय की अशा गोष्टी जर होत असेल तर त्यावर सरकारने सुद्धा कारवाई करायला पाहिजे. पण मात्र उत्तर प्रदेश सरकार असो की केंद्र सरकार असो यावर मात्र कुठल्याही प्रकारचं त्यांनी अजूनपर्यंत जे आहे कारवाईचं पाऊल उचललेलं नाही आहे. म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे आहे आज थेट जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरामध्ये जे आहे या महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. दृश्य पूर्ण महाआरतीचं दाखवत आहे मी तुम्हाला. सामूहिक हे राम रक्षा आरती आपण बघत आहात थेट नागपूरमधून. संपूर्ण सर्व राम भक्तांनी जे आहे भगव्या टोप्या जे आहे आपल्या डोक्यामध्ये टाकलेल्या आहे आणि संपूर्ण वातावरण जे आहे इथे या ठिकाणी भगवमय झालेलं आहे. कारण ही संपूर्ण महाआरती राम रक्षा महाआरती जी आहे नागपूरच्या रामनगर मधून आपल्याला मी थेट तुम्हाला ही महाआरती दाखवलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी शिवसैनिक राम भक्त या महाआरतीला आलेले आहे. आणि राम मंदिरामध्ये जे दान पेटीत जे चोरी झालेली आहे त्या विरोधात जे आहे शिवसेनेच्या वतीने जे आहेत नागपुरात या ठिकाणी ही राम रक्षा महाआरती केलेली आहे. काही लोकांसोबत आणखीनही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. या महाआरतीमध्ये सहभागी झालेले आहेत. बघू शकता त्या प्रमाणात माझ्या पाठीमागे सुद्धा राम भक्त शिवसैनिक झालेले आहेत. जे काही अयोध्याच्या दानपेटीमध्ये जे काही झालेली आहे चोरी झालेली आहे त्या विरोधात जे आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी हा राम रक्षा महाआरतीचा कार्यक्रम नागपुरात आयोजित आहे. आणि उद्धव ठाकरे या आरतीमध्ये सहभागी झालेले आहे. आणि जे बडे नेते आहेत सगळेच शिवसेनेचे अंबादास दानवे सुद्धा आहे, संजय राऊत सुद्धा या महाआरतीला सहभागी झालेले आहेत. आणि मोठा असा एक कार्यक्रम जो आहे
या महाआरतीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. बघू शकता संपूर्ण महाआरती दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. चारही बाजूचे उत्सव आहे. हजारोच्या संख्येमध्ये जे या महाआरतीमध्ये रामभक्त आणि शिवसैनिक सामील झालेले आहेत. त्याचप्रमाणे वंदनीय बाळासाहेब शिक्षणप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज पावसाचा म्हणजे माहोल आहे. पाऊस सुद्धा आलेला आहे नागपूरमध्ये आणि एवढ्या पावसामध्ये सुद्धा जे आहे महाआरतीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे विशेष करून या महाआरतीला उपस्थित झालेले आहे. हे एक विशेष आहे. आपण बघू शकता काही शिवसैनिक सुद्धा या महाआरतीमध्ये आलेले आहेत. शिवसैनिकासोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. शिवसैनिक आहे का? कुठून आले? वर्धा. वर्धेवरून आले. काय शिवसैनिक आहे? काय सांगाल आजच्या या महाआरतीबद्दल आणि नेमकं कशासाठी ही महाआरती? हो राम मंदिरामध्ये चोरी झाली 200 कोटी रुपयाची, त्याच्यासाठी आम्ही आलो. चोरी अयोध्येत झाली. चोरी अवधेत झाली. बाकी काय सांगत म्हणजे फार म्हणजे एक दुःखाची बाब आहे. बघतायस, दुःखाची बघतायस. आता ही चोरी झाली तर आता सरकारने यावर काय करायला पाहिजे? तर सरकारला सांगू सांगू आम्ही त्रस्त झालो ना आता. तर त्याच्यासाठी आंदोलन करून राहिलो आम्ही, रामरक्षा आंदोलन. त्याच्यातून एवढे राम भक्तनी आवाज उठवायला पाहिजे, तेवढे या देशातले राम भक्त समोर नाही आले ना चोरीच्या बनून बद्दल. आहे ना काही, बीजेपीचे भक्त बनून आहे ना काही. अच्छा. त्याच्यासाठी शिवसैनिक करतील मग आता. हो करू ना, आम्ही करू ना. जे करायचं आहे आम्ही करणार आहोत. तुमचं काय नाव? दिनेश वानकडे. जी चोरी झालेली आहे त्या संदर्भात जे आहे या ठिकाणी नागपूरच्या रामनगरमध्ये जे आहे रामरक्षा हे आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भक्तांनी दुःखही व्यक्त केलेलं आहे की अशा चोरीच्या घटना व्हायला नाही पाहिजे. त्याचमुळे जे आहे ते या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित झालेले आहे आणि जवळपास संपूर्ण विदर्भातून जे आहे सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि इथली जे महाआरती आहे रामरक्षा महाआरती ही WH न्यूजवर सुद्धा लाईव्ह प्रसारण आम्ही याचं दाखवत आहोत. तर नक्कीच या संदर्भात जे आहे आज जी महाआरती झालेली आहे रामरक्षा महाआरती शिवसेनेच्या वतीने जे घेण्यात आलेली आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मी नोंदवा आणि WH न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.